हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो. तर बघा, आज आपण शिवणार आहोत ऑर्गेन्झा साडीवरील ही बाही डिझाईन. तर बघा मैत्रिणींनो, ही बाही डिझाईन सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे आणि आपण मणी लावून सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, ही बाही डिझाईन तुम्हाला ही शिकायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, ही बाही डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला इथे कपडा घ्यायचा आहे. इथे रुंदी घ्यायची आहे 7 इंच आणि उंची घ्यायची आहे आपण इथे 16 इंच घेऊयात. तर आपल्याला जेवढी गळ्याची उंची पाहिजे असेल त्यानुसार आपण इथे उंची कमी जास्त घेऊयात. तर इथे मी 16 इंच घेणार आहे. तर बघा, आता सविस्तर पद्धतीने मी सांगत आहे. तर बघा, इथे 7 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. तर हा आहे आपल्या बॉटमचा भाग आणि त्यानंतर आपण इथे उंची घेऊयात 16 इंच. तर तुम्हाला अजून जर थोडीशी लांब पाहिजे असेल बाही तर इथे तुम्ही 1-2 इंच अजूनही वाढवून घेऊ शकता. त्यानंतर आपण इथे वरच्या साईडने आपल्याला इथे 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. तर बघा, इथे 4 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे अशी थोडीशी क्रॉसमध्ये रेष ओढून घेऊयात आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर अगोदर इथे आपण उंची जिथून घेतली होती तेवढा भाग कट करून घेऊयात आणि त्यानंतर इथे आपण साईडने कट करून घेऊयात. तर बघा, इथे साईडनेही कट करून घेतलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे आपली बाहीची कटिंग करून झालेली आहे. आता हे बॉटमची साईड आहे त्या साईडने आपल्याला इथे अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून कपड्याचे धागे दोरे निघणार नाहीत. यासाठी आपल्याला इथे समोरच्या साईडने फोल्ड करून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता बघा, इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता आपल्याला इथे साईडने प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला जास्त मोठ्याही प्लेट घ्यायच्या नाहीत आणि जास्त छोट्याही घ्यायच्या नाही. मीडियम आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आणि सर्व प्लेट इथे एकसारख्याच टाकून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. पार्टीवेअर साडीला सुंदर असा लुक देणारी ही बाही डिझाईन आहे आणि कमी वेळेमध्ये तयार होणारीही आहे आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. आता त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आपण ज्या दिशेने प्लेट टाकलेल्या आहेत त्याच दिशेने दुसऱ्याही साईडने आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. बघा, दोन्ही प्लेट व्यवस्थित करून घेऊन इथे आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. कपडा कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, तुम्हालाही पार्टीवेअर साडीला सुंदर असा लुक हवा आहे तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तर बघा, दुसऱ्याही साईडने आपली इथे प्लेट टाकून झालेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला इथे खालच्या साईडने लेस लावून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी लटकनवाली लेस लावून घेते. साडीवर ह्या डिझाईनचा वर्क आहे त्यामुळे मी इथे ह्या कलरची मल्टी कलरमध्ये लेस घेतलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस घेऊ शकता. तर तुम्ही साडीच्याच कलरची लेस किंवा गोल्डन कलरची लेसही वापरू शकता. ह्या लटकनच्या लेसमुळे बाहीला अजून छान लुक येतो. तर बघा, इथे लेससुद्धा लावून आपली झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे सेंटरमध्ये मोती लावून घ्यायचे आहेत. तर बघा, ही बाही इथे व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि बाहीचा सेंटर काढून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे बाही आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि सेंटरला इथे कट टाकून घ्यायचं आहे आणि खालच्या बॉटमच्याही साईडने आपल्याला बाहीचे दोन्ही टोक व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि इथे सेंटरला आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायचे आहे. तर इथे लेस लावलेली आहे त्यामुळे आपल्याला कट टाकता येणार नाही. त्यासाठी इथे आपण खडूने मार्किंग करून घेऊया आणि इथे अशी सरळ मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जे मणी लावलेले आहेत तर ते इकडे तिकडे जाणार नाही, सरळ रेषेत येतील. ह्या पद्धतीने आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत. तर आता इथे सुई दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला हे मणी लावून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे 2-2 प्लेट आपल्याला घ्यायच्या आहेत आणि सुई खालच्या साईडने आपल्याला ओवून घ्यायची आहे. तर बघू शकता, हा कपडा खूप सुळसुळा आहे, इकडे तिकडे झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित असे आपल्याला इथे मणी लावून घ्यायचे आहेत.
तर बघा इथे खालच्या साईडने आपण दोरा ओवून घेतलेला आहे आणि इथे 1-2 आपल्याला इथे टाके टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून हा मणी आहे तो गच्च लागल्या जाईल ह्यासाठी. आता त्यानंतर आपल्याला वरच्या 2 प्लेट घ्यायच्या आहेत. तर बघा हा प्लेट अगदी व्यवस्थितच ठेवून घ्यायचे आहेत. कपडाही खूप लूज आहे आणि सुळसुळा आहे, त्यासाठी आपल्याला इथे काळजीपूर्वक मणी लावून घ्यायचे आहेत. मणी लावताना वाकडे तिकडे लागणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. आपण जशी मार्किंग केली आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे त्यावरच मणी लावून घ्यायचे आहेत. आणि वरच्या साईडने आपल्याला अर्धा इंचाचा कपडा सोडून द्यायचा आहे. आपल्याला तिथे शिलाई टाकण्यासाठी कपडा लागणार आहे. तर बघू शकता आपले एक लाईनमध्ये सुंदर असे मणीही लावून झालेले आहेत आणि बाहीला सुंदर असा लुकही आलेला आहे. आता खालच्या साईडने आपल्याला 2-3 टाके टाकून हे मणी गच्च लावून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचा दोरा कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, किती सुंदर अशी आपली बाही तयार झालेली आहे. आता ही बाही आपण ब्लाऊजला लावून घेऊया. तर बघा इंस्टावर साडीवरली बाही आपण शिवलेली आहे, त्याच पद्धतीने ही बाही आपल्याला शिवून घ्यायची आहे. इथे सेंटरमध्ये आपण 4 इंचाचा कपडा सोडलेला होता, त्यामध्येही आपल्याला बाही लावताना प्लेट टाकून घ्यायचे आहेत. तर इथे शोल्डरपासून 2 इंच कपडा आपल्याला सोडून पुढं बाही लावून घ्यायची आहे आणि त्या 2 इंचामध्ये आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून बाहीला वर असा सुंदर पप येईल ह्यासाठी. तर बघा ह्या पद्धतीने आपण इथे एक प्लेट टाकून घेऊया आणि प्लेट टाकताना एकसारखीच प्लेट टाकून घ्यायची आहे, जेणेकरून बाहीची फिनिशिंग छान येईल यासाठी. तर बघा एकाच दिशेने आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायची आहे आणि बाकी आपण प्लेट टाकलेला आहे तो कपडा आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. तर बघा इथे बाही लावतानाही एकसारखी मार्जिन ठेवूनच आपल्याला बाही लावून घ्यायची. तर बघू शकता इथे आपली बाही लावून झालेली आहे आणि आता बाहीचा कसा लूक आलेला आहे ते आपण पाहणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, बाहीचा सुंदर असा लूक आलेला आहे आणि आपल्या पार्टीवेअर साडीला सुद्धा सुंदर असा लूक देणारी ही बाही डिझाईन आहे. तुम्हीही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.